गुडघ्यावरील शस्त्रक्रिया आता सोपी होणार आहे। कल्याणमध्ये रोबोटच्या सहाय्याने शस्त्रक्रिया केली जाणार आहे। कल्पतरू रुग्णालयामध्ये आता रोबोटिक शस्त्रक्रिया होईल। कल्याणमध्ये रोबोटिक शस्त्रक्रिया केंद्राचं उद्घाटन आता पार पडलेलं आहे। ज्यावेळी मी ह्या मिसो आणि मेरिल कंपनीची मी त्यांचे फीचर्स बघितले आणि कंपनीने जे मला ऑफर दिल्या याचं कारण असं आहे की केईएम आणि सायनमध्ये याचे वर्कशॉप लागले होते आणि कंपनीने माझे एचओडी डॉक्टर विभास दासगुप्ता यांच्याशी मी ज्यावेळी बोललो तर सरांनी सांगितलं की ह्या कंपनीला आणि सरांनी अगदी VP पर्यंत कॉन्टॅक्ट करून चांगल्या पद्धतीचं मला पॅकेज मिळवून दिलं। आणि सगळ्यात महत्त्वाचं कसं की जो ह्या सर्जरीमध्ये जो महाग जो पार्ट असतो तो इम्प्लांट असतो, तर कॉस्ट ही आपण ह्या रोबोटच्या द्वारे कमी होणार आहे। त्यामुळे गोरगरिबांना ही सर्जरी परवडणार आहे। त्यामुळे ही सिस्टम महाग नसून ही आता स्वस्त झालेली आहे आणि कल्याणवासियांसाठी हे खूप मोठं चांगलं हे असं रोबोटिक ऑपरेशन त्यांना मी अवेलेबल करून दिलं आहे। जे अथक प्रयत्न केलेत आणि या शहरामध्ये भव्य दिव्य असं एक चांगलं हॉस्पिटल निर्माण केलेलं आहे। निश्चितपणे आरोग्याच्या दृष्टीने ही एक प्रगती आहे आणि या त्यांच्या सर्व उपक्रमामध्ये त्यांना यश मिळो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।